पण नॉर्मली असं उभं असतो. माझं 90 किलो वजन आहे. इथे या हे बघ एवढसा जॉईंट आहे, याच्यावर 45 किलोचं वजन येतं, इथे 45 येतं, एवढं काय. आता मी जेव्हा समोर जातो चालतो तेव्हा हा पाय मी असा टाकायला पाहिजे, तर त्याला हिल लागायला पाहिजे, नंतर हा पाय असा व्हायला पाहिजे, एवढं करेक्ट. हा तसंच व्हायचं पण होईल. आता फर्स्ट स्टेप, ट्राय टू अंडरस्टँड द फर्स्ट स्टेप. हे केलं मी, बरोबर आहे. आता तू बघशील या हा पाय जेव्हा समोर मला ढकलतो, हा ऍक्च्युली मला समोर ढकलतोय, तेव्हा बोट अंगठा आणि त्याच्या बाजूची दोन बोट हे मिळून मला समोर ढकलतायत आणि इट इज ट्राइंग टू गेट अ ग्रिप हिअर खालती. हे असं आलो मी, असा गेलो. तुझ्यासोबत तुझा अंगठा जो आहे तो आतमध्ये जातोय, त्यामुळे हा जो अँगल आहे हा तुझा असा झालाय समोर जायचा. तू ढकलशील तर तू माझ्या एवढा स्ट्रॉंगली नाही ढकलू शकणार, तू असं करतोय, कळलं. त्याच्यामुळे काय होतंय, तुझं जे बॅलन्स आहे बॉडीचं सर्वात पहिला इम्पॉर्टंट काम असतं की तू जेव्हा समोर जातो किंवा उभा आहे, कोणत्याही पोझिशनला आहे, बसलाय, तर तू पडायला नको. इज द फर्स्ट प्रायोरिटी. त्याच्यासाठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी नावाची एक गोष्ट असते. प्रत्येक वेळेस तुझी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बदलत असते. आता हे छोटूसं करेक्शन आहे, 6 फुटाचा माणूस आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी डेफिनेटली बदलेल. हे असं गेलं ना, हे असं गेलं ना, आतमध्ये गेलं ना हे, तर माझी जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे ती बदलते, त्यामुळे माझा हा जो नी आहे असा होतोय. म्हणून मी इथे दाबून बघितलं. बरं तेच सोड, तिला सध्या दुखत नाही कारण तू जिम मारतोय, ओके. परंतु बरं याच्या व्यतिरिक्त अजून एक दोन गोष्टी सांगतो. नाही अच्छा, त्यामुळे तुला कुठे दुखतंय, हे आहे ना, ही मसल दुखली. हाताला तेवढ्याच फोर्सने मी हाताला चिमटा घेऊन बघितला, दुखला नाही. हा जो आहे ना, हा आयटी बँड म्हणतात त्याला. हा इथून निघतो आणि इथे जातो, इथे लागतो. तर हा कॉन्स्टंटली ओढल्या जातोय तुझ्या बॉडीमध्ये, ठीक आहे, दोन्ही साईडचा. आता तू जिम मारतोय, ऍक्च्युली तुला इथे पण दुखायला पाहिजे होतं खूप, इथे पण दुखायला पाहिजे होतं, इथे आतमधल्या साईडला. काफ दुखतात. नाही, काफ इज डिफरंट. काफ तुझे हळूहळू ठीक होतील जेव्हा तू उठक बैठक करशील, काफ रेजेस वगैरे करशील, तेव्हा काफ ठीक होऊन जाईल. ह्या मसलच्या एक्सरसाइजेस करायला घे तू आता, नाही तर बघितलं ना किती दुखलं. हा दुखणं जेव्हा सुरू होईल ना, तर सायटिक एक मशीन आहे, असं मी केलं होतं, त्याच्यामुळे स्पाइन वरती हे होतं, प्रेशर येतं. अरे सोपी आहे, सर्व लाईफ सोपी आहे. तुला काय सांगितलं, तू कुठे दुखतंय, इथे दुखतंय, सर्वात पहिले तुला हे दुखतं म्हणून माहित नव्हतं, बरोबर आहे. आता माहिती झालं. आता ही मसल आहे आपली आयटी बँड. गुगल करायचा आयटी बँड मसल एक्सरसाइजेस, पटापट फोकस्ड वर्क मिळतं. तरीही मी सांगून देतो तुला. आता हा पाय आहे, युजली आपण असा ठेवतो, सुमो स्क्वॅट म्हणतात त्याला. असं दोन, हा आयटी बँड आहे, इथे मी पकडून ठेवलं, खाली गेलो, थोडस जरी हा हलतोय. आता याला अजून जास्त करायचं असेल तर मी असं करेन, पाय असं स्वतःला ऍडजस्ट करायचं. याला एक्सरसाइज नाही केली ना तू आज, एवढंच खाली जायचं का? नाही नाही, यू कॅन गो जितका पाहिजे तेवढं जाऊ शकतो, दॅट्स नॉट अन इश्यू. तेवढा चांगला स्ट्रेच होईल. जास्त खाली गेला का याच्यावरती इश्यू येतो. कशावर इश्यू नाही, डोक्यातनं इश्यूज काढतो की मला हे इश्यूज होतील. अरे तुम्ही ना लोक स्वतःला ब्लॉक करताय की मी हे केल्याने हे होईल. हे मी तुम्हाला हिलिंग शिकवलं होतं, हिलिंग नव्हतं शिकवलं. राग नको आणून देऊ मला, होता सर्वांना पकडून पकडून हिलिंग शिकवतो. असं असं तिथे काय बेसिक शिकवलं की दादा असं ठेवल्यानंतर, डोळे बंद केल्यानंतर हात स्टेडी होते. डोळे बंद करून आपण डोक्याला सांगितलं माझे दोन्ही हात एकमेकांच्या जवळ येते, म्हणजे आपण खोटं बोललोय, खोटं बोललोय. आता तू जर स्वतःला एवढं ब्लॉक करतोय तर बॉडी त्याच ब्लॉक मध्ये आहे. यू हॅव टू लेट इट गो फ्री. मी प्रयत्न केला ते करू, सर्व पॉसिबल आहे. एका दिवसात काही नाही होत. अरे 40-45 वर्षाचं तुझं हे आहे, हा 40 वर्षाचं एका दिवसात कसं जाणार दादा. इट्स अ प्रॅक्टिस. जिम मध्ये बॉडी एका दिवसात बनली का? 2 महिने लागले ना. गिव्ह इट टाइम. सेकंड गोष्ट, तुझ्या पायाबद्दल पर्टिक्युलरली तिथे बोट का जात नाही. आता मी ही नॉर्मल आहे, एक पाय ठेवला इथे दाबलं, बरोबर आहे. दिस शुड बी ऍक्च्युअली युअर वॉक. यू विल फाइंड तुझ्याच घरी 2-4 लोक आहेत, बायको आहे, आई बाबा आहे, त्यांचं सर्वांचं चेक करे. सर्व इथे पाय पडला, सर्वात पहिले तर त्यांचा पायच इथे नाही पडत, ते असं इथे पडेल आणि असे जातील.
आता काही लोकांनी असा पाय पडला तरी हा पाय असा होईल, तुझा असा होतोय, म्हणजे ही जी गॅप आहे ना, ही गॅप, त्यामुळे तुला ही जे मसल्स आहेत ना, ही ओव्हरस्ट्रेच होते. ही ओव्हरस्ट्रेच किती होते? हार्डली 1 mm 2 mm. पण भाऊ त्या 1 mm 2 mm च्या ओव्हरस्ट्रेच मध्ये तुझं जे वजन आहे ते आहे ना इंटू फोर्स मध्ये कॅल्क्युलेशन करशील तर त्याला स्ट्रेच होतोय कडक. बरं, दुसरा हे असं झालं, दुसरा चालतो असा, असं चालतो, तिसरा असा पडला की असा त्याचा पाय फिरतो. हे वेगवेगळे प्रकार आहेत. हे 15 ते 20 वर्षानंतर तुम्ही कसे चालता हे ऑब्झर्व करून त्याला करेक्ट तेव्हाच्या तेव्हा करून जर नाही घेतले तर समोर जाऊन तुम्हाला नीचा त्रास होणार, अँकलचा त्रास होणार, हिपचा त्रास होणार, स्पाईनचा त्रास होणार.